नमस्कार सर्व मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांनो. लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साहामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने सहभागी होत आहात, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनस्वी अभिनंदन. आपण वेगवेगळ्या प्रशिक्षणाद्वारे निवडणूक प्रक्रियेची इत्थंभूत माहिती मिळवलेली आहे, तरीसुद्धा 19-20 तारखेला काही अडचण येऊ नये यासाठी या व्हिडिओद्वारे थोडक्यात उजळणी करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेलच. आता कुठले पाकिटं असतात आणि ते पाकिटं कशी हाताळायची, कशी सीलबंद करायची, कोणती सीलबंद करायची नाही, या संदर्भात हा व्हिडिओ आहे. आता पहिलं पाकिट आहे इलेक्ट्रॉनिक मतदानी यंत्रांचं आवरण. आता मतदारांनी नोंदविलेल्या मतांचा हिशोब नमुना 17 भाग 1 हा सीलबंद करायचा नाही आहे. मतदान केंद्राध्यक्ष अहवाल 1, 2, 3 असलेला लिफाफा हा देखील सीलबंद करायचा नाही आहे. व्हीव्हीपॅटद्वारे ज्या चिठ्ठ्या निघतात त्याचा लिफाफा मात्र आपल्याला सीलबंद करायचा आहे. ही काळजी आपण घ्यायची आहे. दुसरं पाकिट आहे जे छाननी पाकिट आहे, जे पांढऱ्या रंगाचं असेल. मतदान केंद्राध्यक्ष दैनंदिनी ठेवलेली लिफाफा तो सीलबंद करायचा नाही आहे. मतदारांची नोंदवही म्हणजे 17 असलेला लिफाफा हा मात्र आपल्याला सीलबंद करायचा आहे. मतदान केंद्राला भेट देणाऱ्या ज्या अधिकाऱ्यांची माहिती ती ज्या लिफाफ्यात आहे तो लिफाफा सीलबंद नसणारच आहे. तो अंध अपंगाची माहिती ही सुद्धा सीलबंद करायची नाही आहे. त्यानंतर तिसरं पाकिट आहे जे संविधानिक पाकिट आहे पांढऱ्या रंगाचं, हे मात्र पूर्ण सीलबंद असेल. चौथं पाकिट आहे असंविधानिक लिफाफ्याचं. यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रतिचिन्हांकित यादी वगळून असणारा लिफाफा हा मात्र सीलबंद नाही आहे. नमुना 10 मधील मतदान प्रतिनिधी नियुक्तीपत्र आणि मतदान प्रतिनिधींच्या नियुक्त्याचा हिशोब असणारा लिफाफा हा देखील सीलबंद नाही. नमुना 12 मधील निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र असणारा लिफाफा हा सीलबंद नाही आहे. मतदान केंद्राध्यक्षाचे घोषणापत्र असणारा लिफाफा हा देखील सीलबंद करायचा नाही आहे. आक्षेपित मताबाबत पावती पुस्तक आणि असल्यात काही रोख रक्कम जर असेल तर हा पण सीलबंद करायचा नाही आहे. न वापरलेल्या आणि खराब झालेल्या कागदी मोहरा जो आहे तो आणि खराब झालेल्याचा हिशोब असणारा लिफाफा हा पण सीलबंद करायचा नाही. वापरलेल्या मतदाराच्या चिठ्ठ्या असणारा लिफाफा हा पण आपल्याला सीलबंद करायचा नाही. थोडक्यात हा जो लिफाफा आहे असंविधानिक लिफाफा, चौथं पाकिट जे पिवळ्या रंगाचं आहे, हे आपल्याला कसल्याही परिस्थितीत सीलबंद करायचं नाही. याच्यात छोटे छोटे खूप सारे पाकिट असतील, हे कुठलंही मोठ्या पाकिटामध्ये सर्व पिवळे पाकिटं टाकायचे आणि पिवळं पाकिट असंच ठेवायचं. 5वं पाकिट आहे खाकी रंगाचं. यामध्ये मतदान केंद्राध्यक्षासाठी निर्देशित पुस्तिका असते. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट संबंधीच्या सूचना, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यावर कसे मतदान करावे, भित्तीपत्रके, इलेक्ट्रॉनिक मतदानपत्र, हे सगळी माहिती असते. आपल्याला याच्या मदतीनं काही सूचना असते, सूचना समजावून घ्यायच्या असते. याच्यात काही कागद भित्तीपत्रके असतात, ती आपल्याला मतदान कक्षामध्ये लावायचे असतात. याशिवाय गळती किंवा बाष्पीभवन होऊ नये म्हणून प्रत्येक कुपीवर वितळवलेल्या मेणबत्तीने किंवा त्यावर मेण लावून सुरक्षित करण्यात आलेल्या ही सगळी माहिती त्याच्यात असते. 6वं पाकिट आहे ते निळ्या रंगाचं. यामध्ये नमुना 17 निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची यादी असते. उमेदवाराच्या स्वाक्षऱ्यांची छायांकित प्रत असते. इतर न वापरलेले सगळ्या प्रकारचे नमुने याच्यातच ठेवायचे आहेत. मतदान केंद्राध्यक्षाची जी धातूची मोहर असते, ज्याला आपण शिक्का म्हणतो, ते पण याच्यातच असेल. प्रदत्त मतपत्रिका चिन्हांकित करण्यासाठी बाणफुलीचं चिन्ह असलेला रबरी शिक्का, पक्की शाई ठेवण्याचा कप, हे सगळं या निळ्या पाकिटामध्ये ठेवलेलं असेल.